बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत। मी नीलम दिवे। आता पाहूयात आपण यातील ठळक घडामोडी। तर बीडच्या गेवराईमधून आत्ताच एक बातमी समोर येत आहे। गेवराई तालुक्यातील कापूस जिनिंगला भीषण आग लागली आहे असे समजते, तरी अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे। एका खाजगी व्यापाऱ्याचा कापूस समीक्षा जिनिंगमध्ये असल्याचे सांगितले जाते। याबद्दल सविस्तर माहितीसाठी आपल्यासोबत आहेत बीड जिल्हा प्रतिनिधी लंकेश मोठे। लंकेश, काय सांगाल आज घडलेल्या या घटनेबद्दल? नक्कीच सारिका, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील समीक्षा जिनिंग आहे त्या ठिकाणी उमापूर रोडवर ज्या 15 ते 4:30च्या दरम्यान मोठी आग लागली होती। त्या आगीमध्ये एक शेतकऱ्याचा कापूस नसून तो व्यापाऱ्याचा कापूस असल्याची माहिती समोर येते। 450 ते 500 क्विंटल कापूस होता, पण त्यापैकी 100 क्विंटल कापूस हा जळून खाक झालेला आहे। पण मोठी हानी टळली आणि जे अग्निशामक दल आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचं अग्निशामक दल आहे, गेवराई नगर परिषदचं अग्निशामक दल आहे, एक खाजगी अग्निशामक दल आहे, यांच्या सतर्कतेमुळे मोठा आनंद टळला असंच म्हणता येईल। सरिता, लंकेश, या घटनेनंतर एकूण कापसाचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल कापूस मालकाला किंवा व्यापाऱ्यांना काही मदत किंवा नुकसान भरपाई याबद्दल काही सांगू शकता का लंकेश? नक्कीच सरिता, ती समीक्षा जिनिंगच्या आतमध्ये कापूस असल्या कारणाने त्या ठिकाणी कुठलंही शॉर्ट सर्किट झालेलं नाही। नेमकी आग कशामुळे लागली यावर तर प्रश्नचिन्ह आहे, परंतु हा कापूस हा व्यापाऱ्याचा असल्याच्या कारणाने समीक्षा जिनिंगच्या आतमध्ये असल्यामुळे त्याचा विमा आहे की नाही आहे यावर प्रश्नचिन्ह आहे। मात्र जो ज्याचा कापूस आहे त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याला मदत मिळेल का नाही मिळेल यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे। पण घटनास्थळावर जे अग्निशामक दल आहे यांनी मोठी शर्तीने ती आग विझवली आणि त्या आग आटोक्यात आणण्यास त्यांना मोठं यश आलं। सरिता, लंकेश, एकूणच ही जी आग लागली सतर्कतेने ती आटोक्यात पण आली, म्हणजे हे नुकसान झाले ते भरून निघावे अशी आशा करूयात। तर आपण दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद लंकेश। धन्यवाद। महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।